काल मला आणि शकू काकूला देवीच्या दर्शनाला पुढे पाठवलंस आणि स्वतः गायब। असं का गेलंस तू? हा? अगं माझ्या पायातच चमक आली होती अगं, मला जागचं उठताच आलं नाही। नारायणी, हा? इथं काय ग गप्पा मारत बसलीस? तिथे तो राया कधीचा कोकलतोय, त्याला डबा दे जा। नाही नाही, जाते। चहा दे। जी। तू नारायणीला सांगितलं असतंस का मी तुला मंदिरात येण्यासाठी मनाई केलीये, तरी चाललं असतं। ओय पोरी, तुझ्याशी बोलतेय मी। तू माझी सूनस, व्यंकट भाऊजी ती शकुंतला दोघ जण तुला लाख पाठीशी घालतील, देवीच्या दर्शनाला जा म्हणतील, पण जर का तू देवीचं दर्शन घ्यायला आलीस तर तो मी माझा अपमान समजून। तुम्ही म्हणाल तसंच होईल मोठ्या बाई। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। माऊली, माझ्या वडिलांनी मला दिलेलं उपरणं जे दिग्रसकर घराण्याच्या पवित्र वारकरी परंपरेचं प्रतीक आहे, ते आज माझ्या खांद्यावर नाही। ते मी स्वतःच काढून ठेवलंय
आणि हे करत असताना मला अजिबात आनंद झालेला नाही. खरं सांगायचं तर फार दुःख झालेलं आहे. आज हे मी केलं याचं कारण हे पवित्र उपरणं माझ्या खांद्यावर ठेवून हे कीर्तन इथं सादर करायला मी पात्र आहे असं मला वाटत नाही. कारण माझे आजोबा, माझे वडील कीर्तन सेवेच्या माध्यमातून जो उपदेश वर्षानुवर्ष तुम्हा सगळ्यांसमोर करत आले, तोच उपदेश परत तुम्हाला सगळ्यांना करण्यासाठी मला इथं आज उभं राहावं लागलेलं आहे. पण आज मला प्रश्न पडलाय की एवढी सगळी कीर्तनं ऐकून खरंच तुमच्या वागण्यामध्ये आणि विचार करण्यामध्ये थोडा तरी फरक पडलाय का? मला आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की मंडळी, तुम्ही खरंच कीर्तन मनापासून ऐकता का? आणि नुसतं ऐकता का त्याच्यावर विचार करता आणि स्वतःमध्ये बदल घडवता का? का ज्या पद्धतीने आपण टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, त्याच पद्धतीनं तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकता? वर्षानुवर्ष आपण विठुरायाच्या देवळात बसून कीर्तन ऐकली, आपल्या वागणुकीत खरंच काही बदल झाला का? आपल्या विचार करण्यामध्ये काही सुधारणा झाली का? दुर्दैवाने आज बघितलं तर तसं वाटत नाहीये. 700 वर्ष झाली ज्ञानोबांनी पसायदान लिहून. पसायदान आपलं तोंडपाठ आहे, पण भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे मैत्र आपल्यामध्ये जडलंय का? आपल्यामधली द्वेष भावना, असूया, मत्सर निघून गेलंय का? कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे वर्म तुकोबाराय आपल्याला सांगून गेलेत, अभंगही आपल्याला माहितीये. पण तरीही आपला एकमेकांच्या विषयीचा मत्सर काही मनातून दूर होत नाही. कीर्तनाचा उपयोग नेमका आपण कशासाठी करायचा? का फक्त वाती वळण्यासाठी आणि भाजी निवडण्यासाठी आपण इथं कीर्तनाला येऊन बसतो? आज हे सगळं मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय? कारण आज खरंच माझ्या भावना अनावर झाल्या आणि याचं कारण आहे आपली इंद्रायणी. या इंद्रायणीला आपण सगळ्यांनी हे एवढं एवढं छोटं असताना पाहिलंय, गावामध्ये खेळताना, दंगा करताना, खोड्या करताना पाहिलंय. आणि ती इंद्रायणी, ते कीर्तनकार इंद्रायणी, आणि त्याच्या पुढे जाऊन दिग्रसकरांच्या कीर्तन परंपरेची उत्तराधिकारी झालेली इंद्रायणी आपण पाहिली. या तिच्या प्रवासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत ना. मग मधूनच हे तिचं चारित्र्य कुठून आलं? मध्ये अहो, या मुलीने काय नाही केलं आपल्या गावासाठी, अजूनही करते. गावामध्ये महिलांसाठी बचत गट चालवतीये. का तर महिला 4 पैसे बाजूला टाकतील आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल. विठूच्या वाडीतली शाळा बंद झाली, एवढी एवढी मुलं पायपीट करत 10-10 किलोमीटर चालत जात होती. या गावामध्ये शाळा सुरू व्हावी म्हणून ही मुलगी मरमर करते, किती धडपड करते आपण सगळेजण पाहतो आहोत. आणि तरी आज आपण इंद्रायणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय, तिला अग्नी परीक्षा द्यायला लावतोय. काय मोहितराव, तुमचीच मागणी आहे ना की तिने अग्नी परीक्षा दिली पाहिजे म्हणून? इंद्रायणीने अग्नी परीक्षा दिली पाहिजे असा विचार करणारे आणि अशी मागणी करणारे करोत, त्यांना विठुराय सद्बुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो. पण आपण सगळे हे सगळं होत असताना, हे सगळे शिंतोडे उडत असताना सुद्धा आपण सगळेजण फक्त शांत होत ऐकून घेतोय. आपल्यापैकी कुणाचंही रक्त तापत नाही. मग काय उपयोग आहे या सगळ्या कीर्तनांचा? एवढी कीर्तनं होऊन दिग्रसकरांची विचार परंपरा आपल्यामधला विवेक जागा करण्यासाठी असमर्थ ठरली असं वाटायला लागलंय मला. आणि पुढचा मुद्दा आला तिच्या चारित्र्याच्या शुद्धतेचा. तर आमच्या तुकोबांनी असं सांगून ठेवलंय की पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजिर्या. अहो, विठुरायाचं नाम मुखानी जरी घेतलं तरी संपूर्ण आयुष्य पवित्र होऊन जात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी? आपण हरिपाठ म्हणतो ना, अहो काय म्हटलंय, तोंडानी फक्त हरीचं नाव घ्या. अहो जिथं पुण्याची गणना करायची नाहीये तिथे पापाचा विषय कुठे आला मोहितराव? मग जी इंद्रायणी लहानपणापासून फक्त विठुरायाची सेवा करत आलीये, विठुरायाचं नाम गात आलीये, विठुरायाचं कीर्तन करत आलीये, तिच्या चारित्र्याच्या शुद्धतेवर प्रश्न विचारणारे आपण कोण? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे माऊली, की जिच्या चारित्र्यावर आज प्रश्न उभे केले जात आहेत ती मुलगी तर स्वतः निवडणूक लढवत नाहीच आहे. खरं सांगायचं तर या निवडणुकीमध्ये अधोक्षच तिचा पती उभा राहतोय, इंद्रायणी नाही उभी राहते. त्यामुळे कुठलाही प्रश्न तिला विचारायचा संबंधच कुठे येतो? आणि क्षणभर असं आपण समजून चालू की समजा इंद्रायणींनी ठरवलं की तिच्या चारित्र्याची ग्वाही आणि खात्री सगळ्या लोकांना पटवून देऊ, तर तिने ती कुणाला पटवून द्यायची? स्वतःच गैरकृत्यात बुडालेल्या मोहितरावाला? का तिच्या चारित्र्याची रांगोळी घराघरांच्या भिंतीवर रेखाटणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या माणसांना? आणि तिने हे का करायचं? अधोक्षच तिचा नवरा आहे आणि तिच्या पवित्रतेविषयी आणि निर्मळतेविषयी त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. नवऱ्याचा विश्वास तिच्यावर आहे, त्यामुळे तिला प्रश्न विचारणारे आपण कोण? आपला संबंधच येत. आपली इंद्रायणी सगळं निर्मळ करून टाकते, पण तरीही ज्या माणसांच्या मनामध्ये तिच्याविषयी शंका आहे त्यांनी स्वतःच्या मनातला मळ धुवून काढण्याची गरज आहे. आणि खर तर मुद्दा असा आहे की इंद्रायणी निवडणुकीला उभी नाहीये, तिचा नवरा निवडणुकीला उभा आहे. आणि ज्या एका घटनेवरून आपण इंद्रायणीच्या चारित्र्यावर कुठलाही विचार न करता शिंतोडे उडवतोय आणि तिच्या चारित्र्याचे वाबाडे काढतोय, त्या घटनेमध्ये आणखीन एका व्यक्तीचाही सहभाग आहे. त्या व्यक्तीचं नाव गोपाळ दिग्रसकर.